टोमॅटोची पेस्ट, कांदा, कोथिंबीर, अद्रक लसणाची पेस्ट, त्याच्यात काळी मिरी आणि सोयाबीन, कढीपत्ता. आता मी कढाईमध्ये टाकलं आहे तेल. ह्याला गरम होईपर्यंत ठेवायचं. मग त्याच्यात राई टाकायची, मोहरी टाकली, जिरं टाकला, कढीपत्ता टाकला, लसूण आणि कांदे एकत्र केले, मिक्स करायचं जोपर्यंत ते लाल आणि ब्राऊन होत नाही. ठीक है, हलवत रहा, हिलाते रहो जब तक प्याज ब्राउन ना हो जाए. हलाओ ये ना कांदा जब तक वो गोल्डन ब्राउन को हो जाओ, चॉकलेटी कलर को हो जाओ. पछो में नाको टमाटर, फिर इसमें डालो टमाटर. ह्याच्यात टाका नंतर टोमॅटोची पेस्ट. ह्याच्यात मी सगळ्या प्रकारचे हळद, तिखट, गरम मसाला, मीठ टाकलं आहे. इसमें मैंने हल्दी, गरम मसाला, लाल पाउडर डाला है. ये मग लाल कांदाમાં चटनी नाखीचो, हळद नाखीचो आणि गरम मसालो नाखीचो आपनो वाळो. ठीक है, जब तक ये ब्राउनिश कलर ना आ जाए तब तक भूनते रहो. जोपर्यंत याला लाल ब्राउन असा कलर येत नाही तोपर्यंत भाजत राहावे याला. जतळक आपणो कलर कोण आ जावनी पण भूंजते रहणू म्हणजे असं लाल कलर आयन लगायचा. आपण मटन वगैरे कसे बनावायचा तर ऊपर लाल कलर आवायचा जो आयन लगायचा. मग याच्यात ना हिरव्या मिरची टाकली मी, ज्याला जेवढं तिखट लागत असेल. फिर मैंने इसमें ना लाल हरी मिर्ची डाली है, जिसको जितना तीखा खाना पसंद है. अपन गोरमाटीवास जेन जतरा चरको लगरो है और हिसाबे लाल हरी मिर्चा नाखी छो. તમને जतरा पटे वतरा नाख सको छो. मग याच्यात ना सोयाबीन टाकले. फिर से ये सब होने के बाद फिर मैंने इसमें सोयाबीन डाला. आणि आपण जब मसालो भून जावचं पछवर नंतर सोयाबीन नाखो. तब सोयाबीन नाके नंतर ही कोथिंबीर नाखो. सोयाबीन भूनने के बाद फिर कोथिंबीर डाल दो. सोयाबीन फिरवून झाल्यानंतर त्याच्यात मग कोथिंबीर टाका आणि हे जोपर्यंत त्याला ढवळत राहा तोपर्यंत झाला असा मस्त असा वास येत नाही, खमंग. ठीक है, तब तक भूनते रहो, तब तक कि सोयाबीन अच्छे से पक ना जाए. तब जब तक मतलब जब तक पके दो, जब तक आपण सोयाबीन अच्छो पक कोणी जावं आणि आपण म्हणजे वर अच्छो टेस्ट कोणी आव, वास कोणी आव, खमंग असं वास आयन लगचं. ठीक आहे, सोयाबीनवरती झाकण ठेवावे. तुम्ही पाहिजे तर या सोयाबीनमध्ये तुम्ही असं ड्राय पण ठेवू शकता. नाहीतर याच्यामध्ये मी थोड़सा पानी मिक्स करती है. मैंने इसमें पानी डाल के रखा है. आप लोगों को लगता है तो आप थोड़ा सा ड्राई भी रख सकते हो. आपण गोरमाटी बहन जर તમને वाटरो छ कि सूको खायचं तो તમે सूको भी रखाड़ सको છો. તમે वाटरो छ कि रस्सेवाळो हेणो तो તમે रस्सेवाळो भी बना सको છો. ओके, मार घरेवाळ्याने सांजेन असं रस्सेवाळो आवडायचं, वरमुळे म्हणून असं पाणीवाळो बनावं पडायचं रस्सेवाळो. माझ्या नवऱ्याला संध्याकाळी रस्सेवाला म्हणजे थोडंसं ओलसर असं जेवण लागतो. मेरे हस्बैंड को शाम को रस्से वाला खाना लगता है, तो इसके लिए उसमें पानी डाला है मैंने थोड़ा सा ग्रेवी के लिए. हे माझं बाळ झोपलेलं आहे म्हणून मी एवढं सुखाने आनंदाने स्वयंपाक करते. ये मेरा बच्ची सोई है, इसलिए मैं अच्छे से सुख शांति से अपना किचन में काम कर रही हूँ. ही मार छोरीचं एर नामचं आरोही ही सुती हिचं कारण म्हणा किचन काम करतू आरोचं, वरना म्हणून कामेनं वेळ मलेनी. अशा प्रकारे आपली सोयाबीन रस्से वाली भाजी रेडी आहे. इस प्रकार से अपनी ये रस्से वाली सब्जी रेडी हो गई. आणि आपण गोरमाटी देख लो अपनी हनो प्रकारे सोयाबीन रेडी हे जावचं तो सांजे वेळेन मस्त खा सको છો तम लोग. ठीक છે, जय सेवालाल, जय शिवराया, जय महाराष्ट्र. आणि ही व्हिडिओ जर તમને લોકોને आवडो हो तो लाईक सबस्क्राईब करो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाइक करा, सब्सक्राइब करा. आप लोगों को जब ये सोयाबीन अच्छी लगी होगी और मेरे लैंग्वेजेस अच्छे लगे होंगे तो आप लोग मुझे थोड़ा सा सपोर्ट करो, लाइक करो, सब्सक्राइब करो. प्लीज़ सपोर्ट मी. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग माय वीडियो. और मेरा नाम है सुनीता राठौड़. बाय बाय, हैव अ नाइस डे.